आपण आता पटपट वांगी चिरून घेऊ। हे बघा, असं चिरायचं। आपण भरलं वांग करतोय। रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। हे असं चिरून घ्यायचं। एवढी पांढरी शुभ्र दिसतात पण थोड्या वेळाने ती काळी पडतात। पाण्यात टाकून घेऊया चिरून वांगी। असं कट मारून टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, असं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आणि आता बाकीचा आपण मसाला काढू। चला तर मग मसाला काढू आपण। वांग फ्राय बनवतोय आपण। चला तर रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवतोय वांग फ्राय आणि त्यासाठी मी ही वांगी चिरून पाण्यात घालून घेतलेत आणि त्यात थोडंसं मीठ टाकले। तर वांग भरून करण्यासाठी आपण घेतोय शेंगदाण्याचा कूट जाडसर, त्याच्यामध्ये लाल कोल्हापुरी मसाला बघू शकता, खूप छान। आणि शेंगदाण्याचं कूट आणि कोल्हापुरी मसाला घालून जरी तुम्ही वांग केलं भरून तरी दुसरं काही घालायची गरज नाही। तरी पण मी थोडंसं आता तुम्हाला दाखवण्यासाठी थोडीशी जिरा पावडर आणि अगदी थोडीशी धना पावडर, चवीनुसार मीठ, हिंग आणि हळद। आता हे सगळं मिक्स करून त्या वांग्यामध्ये आपण असं भरून घ्यायचं आहे। चला तर आपण सगळी वांगी आता अशी भरून घेऊया। वांग फ्राय करतो किंवा वांग भरलेलं वांग तर आपण एक कट केले, त्याच्यामुळे आपल्याला हे फ्राय करायचं। असं आपण हे सगळं भरून घ्यायचं। ही आपली वांगी सगळी अशी मी भरून घेतलेत। आता आपण ते गॅसवर फ्राय करून घेऊया। आता ही आपली वांगी सगळी भरून झालीत आणि तेल गरम झाले। आता आपण अशी गॅस थोडा बारीक करायचा। जास्त तेल घातलेलं नाही, थोडंच घातले। दोन्हीकडून चांगली फ्राय करून घ्यायची। पाठीमागच्या बाजूने मी टाकलेत आधी, भरलेली बाजू वरती केलेली आहे आणि त्याच्यावर अगदी 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। त्याच्यावर थोडंसं पाणी ओतायचं जेणेकरून ते असली वांगी करपली नाही पाहिजे। 1 मिनिटानंतर आपण थोडंसं चेक करून बघू। थोडा वेळ अशीच शिजू द्या, म्हणजे काय होईल, आपला मसाला खाली पडणार नाही आणि करपणार नाही। तर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवू। आपण आता वांग्याची थोडी परतवून घेऊ, पलटी करून घेऊया। वास खूप छान यायला मस्त एकदम। पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवू। दर 1-अर्ध्या मिनिटाला बघायचं, नाही तर ते करपू शकतो मसाला वगैरे। दुसऱ्या बाजूने परत असं पलटवून घ्यायचं।
हे असं हे बघू शकताय तुम्ही. आता आपण काय करायचं, थोडीशी वांगी ही त्याची कातडी थोडीशी जाड पण आहे, थोडं शिजायला वेळ लागेल म्हणून मी ह्या प्लेटवर जे गरम पाणी करत ठेवलं होतं ना, त्यातलं असं थोडंसं कडेने पाणी टाकते आणि पटकन त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्याला वाफेमध्ये चांगलं शिजू द्यायचं, मुरून शिजू दे, करपणार नाही. आणि मग ते नंतर कोरडं होईल. तर आधी ते कसं व्यवस्थित शिजलं ना, ते बघा चांगली वाफ यायला लागली त्याला, चांगलं शिजू देऊ आणि मग परत एकदा चेक करू. आता आपण वाव मस्त तुम्ही बघू शकताय बघा. आत्ता पलटी केली तरी चालतं, मसाला जसाच्या तसा राहतो. एक गोष्ट फक्त एकच टीप लक्षात ठेवायची, वांगी भाजल्यानंतर ही पाठीमागची जी बाजू आहे ही अशी मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले तशी ठेवायची, म्हणजे मसाला अजिबात बाहेर येत नाही. हे बघा जसा आहे तसा राहतो मसाला. भरल्यानंतर हे असं ठेवायचं. 1 ते 2 मिनटं भाजून घेतली की तो मसाला एकदम घट्ट बसतो त्याच्यामध्ये व्यवस्थित. आणि हे बघू शकताय तुम्ही, हे बघा खूप छान दिसतं. आणि मग एकदा फ्राय झाली की मग थोडंसं थेंबर पाणी घातलं मी तुमच्यासमोरच. तर आता ही वांगी आपली हे बघा तुमच्यासमोरच दाखवते मी, इतकी व्यवस्थित शिजले. हे बघा खूप छान शिजले, तशी अगदी खाण्यासाठी तयार झाले. ते बघा फक्त 7 ते 10 मिनटं लागले असतील मला, 10 मिनटं पण नाही, त्याच्यापेक्षा कमीच वेळ लागला. तर ही तयार झाली आपली, हे तयार झालं आपलं वांग फ्राय. आणि नक्की करा तुम्ही पण. बघा कमी तेलात, आपल्याला कमी तेलात बनवायचं म्हणून थोडंसं आपण जे पाणी गरम करत ठेवलं होतं ना, तेच पाणी याच्यामध्ये घालायचं. पटकन एक गोष्ट लक्षात ठेवायची की असं पूर्ण पॅक होईल असं झाकण ठेवायचं, म्हणजे ह्या वाफेनेच ते वांग असं फ्राय होतं, भाजलं जातं चांगलं. तर तुम्ही बघू शकता खूपच छान मस्त तुझा स्वादिष्ट. आणि ह्या कोल्हापुरी मसाल्याला तुमच्या समोरच मी घातले, अगदी ते मी सहज म्हणून घातले जिरे आणि धने पावडर. पण तुम्ही जर स्वतः हा कोल्हापुरी मसाला घेतला तर तेही घालायची गरज नाही आहे तुम्हाला. फक्त शेंगदाण्याचं कूट, आमचा कोल्हापुरी मसाला आणि वांग भरून घ्यायचं, असं फ्राय करायचं. तर हे तयार झालं आपलं भरलं वांग. हे तयार झालं आपलं वांग फ्राय. आणि मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर असेल तर घाला, नाही घातली तरी काही फरक पडत नाही, कारण आमचा जो कोल्हापुरी मसाला आहे ना, त्या कोल्हापुरी मसाल्यामध्ये अक्षरशः आम्ही कोथिंबीर पण घालतो, त्याच्यामुळे एवढा विशेष काही फरक पडत नाही. आता काही हिवाळा आहे, कोथिंबीर भरपूर भेटते, घातली तरी काही नाही, खूप छान आहे. कोथिंबीरमध्ये लोह असतं, थोडीशी घातली तरी खूप चांगली गोष्ट आहे ना. तर रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.